नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, त्यानंतर याचे नंबर कसे आले आहे हे आपण इस्टिमेटसोबत कंपेअर करणार आहोत. म्हणजे इस्टिमेटच्या कंपॅरिझनमध्ये कसे का आले आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, FISची होल्डिंग आहे 8.18%, DISची होल्डिंग आहे 9.08% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.04%. चला आता बघूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, डीमार्टचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 14,069 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,359 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,871 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,359 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डीमार्टचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 14,110 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 16,379 कोटी रुपये. तसेच डीमार्टचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,896 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,379 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 13,056 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 15,321 कोटी रुपये. तसेच डीमार्टचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,176 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 15,321 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डीमार्टचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,054 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,057 कोटी रुपये. तसेच डीमार्टचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 720 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,057 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 773 कोटी रुपयांनी मार्जिनली घसरून आता आला आहे 772 कोटी रुपये. तसेच डीमार्टचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 550 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 772 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, डीमार्टचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 11.89 रुपीजने मार्जिनली घसरून आता आला आहे 11.88 रुपीज. तसेच डीमार्टचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 8.47 रुपीजने वाढून आता आला आहे 11.88 रुपीज. तर मित्रांनो, डीमार्टचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, डीमार्टचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन
क्वार्टर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु डीमार्टचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाला आहे. कारण मित्रांनो, डीमार्टचे लेटेस्ट क्वार्टरमध्ये एक्सपेन्सेस जबरदस्तपणे वाढले आहे. तसेच मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये टोटल 9 नवीन स्टोअर ओपन केले आहे आणि फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 एंड होईपर्यंत डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर झाले आहे 424 स्टोअर. आणि मित्रांनो, जर आपण ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे नंबर इस्टिमेटसोबत कंपॅरिझन केले तर ब्लूमबर्गचा इस्टिमेट होता की डीमार्टचा रेव्हेन्यू येईल 16,583 कोटी रुपये आणि ॲक्च्युअलमध्ये रेव्हेन्यू आला आहे डीमार्टचा 16,359 कोटी रुपये. म्हणजे डीमार्टने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला मिस केले आहे. तसेच मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की डीमार्टचा इबिड्डा येईल 1,354 कोटी रुपये आणि तो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1,299 कोटी रुपये. म्हणजे इबिड्डासुद्धा मिस झाला आहे. आणि मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की डीमार्टचा इबिड्डा मार्जिन येईल 8.2% आणि तो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 7.9%. तसेच मित्रांनो, ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की डीमार्टचा नेट प्रॉफिट येईल 883 कोटी रुपये आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 772.97 कोटी रुपये. तर मित्रांनो, डीमार्टच्या नंबरने ब्लूमबर्गचे इस्टिमेटचे रेव्हेन्यू, इबिड्डा मार्जिन आणि नेट प्रॉफिट सगळेचे सगळे पूर्णपणे मिस केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण डीमार्टचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 15,383 कोटी रुपयांनी 18,000 कोटी रुपये आणि नंतर जवळपास 21,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डीमार्टची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले 0 होती आणि सध्यास करंटली डीमार्टची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 555 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डीमार्टची शॉर्ट टर्म बॉरोइंगसुद्धा पहिले 0 होती आणि करंटली डीमार्टची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 263 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डीमार्टची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स पहिले होती 1,408 कोटी रुपये, नंतर 638 कोटी रुपये आणि करंटली डीमार्टची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 358 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे एक डीमार्टसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीज. पहिले होती 2,125 कोटी रुपये, नंतर 3,796 कोटी रुपये आणि करंटली डीमार्टची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0, जो डीमार्टसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.65% आणि मित्रांनो, याच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणून डीमार्टची प्लेज पर्सेंटेज आहे 0. आणि मित्रांनो, हा सुद्धा डीमार्टसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण याच्या कन्सॉलिडेटेड नंबरला ब्लूमबर्गच्या इस्टिमेटसोबत कंपेअर केले आणि आपल्याला माहीत पडले की डीमार्टच्या कन्सॉलिडेटेड नंबरने ब्लूमबर्गचे इस्टिमेट, मग तो रेव्हेन्यू असो, नेट प्रॉफिट असो, इबिड्डा असो किंवा इबिड्डा मार्जिन असो, पूर्णपणे मिस केले आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण डीमार्टची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.